गेली 4-4.5 वर्षाची मेहनत आहे. गिटारगिरी एवढी वर्ष चालू आहे याबद्दल मला मस्त वाटतं. आणि आज गेल्या 2 महिन्यातले का गेल्या 2 वर्षातले का 4 वर्षातले मिक्स सगळे स्टुडंट येऊन सादर करणार आहेत. मी खूप उत्सुक आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल काय मग धमाल करतोय आम्ही. बघत राहा, स्टे ट्यून्ड. मी तुम्हाला सांगतो ही जस्ट सुरुवात आहे, जस्ट सुरुवात आहे. हा इतिहास घडतोय. यशवंत सरांनी गिटारगिरीची सुरुवात केली होती तेव्हा उद्देश हा फक्त गिटार शिकवणे हा नव्हता, तर उद्देश हा होता की एक कम्युनिटी बिल्ड करण्याचा. आणि त्या कम्युनिटीमध्ये सर्व लोक एकमेकांकडून शिकतील आणि प्रेरणा घेतील. आणि याच सर्व कम्युनिटीचा काही भाग म्हणजे आज तुम्ही सर्व इथे उपस्थित असलेले मान्यवर प्रेक्षक आणि तुमचे प्रियजन आहात. तर एकदा जोरदार टाळ्या तुम्हा सर्वांसाठी झाला पाहिजे. इकडे जे बसलो नाही, खरं तर स्वप्न होतं कधीतरी लहानपणापासून की कधीतरी असा स्टेज मिळावा आणि काहीतरी सादर करावं, लोकसमोर ऐकायला असावं. इथे याल, गडबडाल, पण थांबलात तर काय उपयोग नाही. स्वतःवरती विश्वास ठेवायचा, थोडंसं पुश करायचं स्वतःला, कारण इथपर्यंत आलोय. आता येतोय थोडा आवाज. आता ह्या वायरा बघताना तुम्ही किती वेळा चेंज होत आहेत. आर्टिस्ट म्हणून तुम्ही 1 मिनिटाचं गाणं रील बघत असताना त्या प्लेजरच्या मागे एवढं सगळं असतं. आणि इथे सादर करायच्या आधी जी प्रॅक्टिस केली ती वेगळी. गॉड. सो कला ही मजा देते, पण ती घासत असताना बोर होतो आपण. त्याच्यासाठी रेडी राहा. मग इथे मजा येते. गोखले मजा येते ना. मला मजा तुझी बाबा हरवेल दादा, मोठे बणी बाबा तुला आठवेल दादा. सासुराला जाता जाता उंबरठ्यामध्ये बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये. अभि तुला मुलगी आहे का? दोन्ही आहेत. तुम्हाला समजतंय का? हा परफॉर्मन्स नव्हता, ही भावनांची देवाणघेवाण होती. म्हणजे हे सादर करता येणं, असं गिफ्ट कुठे विकत मिळतं का सांगा मला. तुम्ही देऊ शकलात ते घरच्यांना, किती मस्त असतं. खूप सही वाटतंय अभिजिता. थँक्यू थँक्यू थँक्यू. तर आपला पुढचा परफॉर्मन्स आहे सुमित विटेकर. तोच बहाना पुन्हा शेक हँडचा, एवढ्यात वाजला फोन माझ्या बायकोचा. बायको बोलली हाय, हाऊ यू डूइंग, तेव्हा मी बोललो हो सॉरी. तुम्ही एक ऑब्झर्व करताय का? ही इज व्हेरी कम्फर्टेबल व्हाईल बिईंग हिअर. ठीक आहे, गिटार ही एक कला आहे, गाणं पण एक कला आहे, पण त्याचं सुमधुर मिश्रण करणं, ते सगळ्या भावनांच्या पॅकेजमध्ये डिलिव्हर करता येणं, हे बघितलं तुम्ही कसं मध्येच थांबला घेतलं. गिटार घरामध्ये होते माझ्या चिरंजीवाची, आणि सतत वाटायचं की गिटार आपण वाजवायला शिकलं पाहिजे. आणि सतत फेसबुक बघत असताना सरांचा तो व्हिडिओ बघितला आणि सरांनी सांगितलं की तुम्ही जॉईंट व्हा. मी कुठलाही विचार न करता पहिल्यांदा मी जॉईन झालो. आणि त्यानंतर जवळजवळ मला वाटतं 19 ऑगस्टला मी जॉईन झालो. आणि त्यानंतर 30-31 ऑगस्टलाच ठाण्याला तो कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये गेलो. आणि तिथं मग आपल्या सारख्या विद्यार्थ्यांचं मी स्वतः तिथं स्टेजवर जाऊन वाजवण्याचा प्रयत्न केला. तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणत्यात ते दावशील का. नोकरी करून सगळं करून ते करतायत, त्याच्यामुळे आय एम व्हेरी प्राऊड ऑफ हिम.
ते माझ्या ॲन्युअल गॅदरिंगला यायच्या शाळेत असताना. आज मी त्यांच्या ॲन्युअल गॅदरिंगला आली आहे. त्याच्यामुळे हो, ही कम्युनिटीची पॉवर आहे. गिटार घेतला, सगळं घेतलं, पण शिकायचं कसं ते माहीत नाही. स्वतःहून यूट्यूबवरून वगैरे ट्राय केलं. 2 महिने प्रॅक्टिस केली आणि 6 महिने तशीच गिटार ठेवली. न्यू इयरला मी रिझोल्युशन केलं की आत्ता नक्की काहीतरी करायचं. मग असंच क्लास सर्च करता करता सरांचा क्लास मिळाला. न्यू इयर रिझोल्युशन घेतलेलं की करेल. मला असं वाटलेलं इयर एंडपर्यंत करेल काहीतरी. हाफ इयरमध्येच एक गाणं जर वा, वा, वा. म्हटलं, हेच खूप झालं तर. घरून प्रॅक्टिस करू शकतो आणि जेवढा प्रॅक्टिस कराल तेवढा कॉन्फिडन्स पण येत जातो आपल्याला. ॲक्च्युली गिटारगिरी सुरू करताना कधी वाटलं पण नव्हतं की या प्रकारे या गिटारगिरीचा इफेक्ट होईल. आणि मी तुम्हाला सांगतो, ही जस्ट सुरुवात आहे, जस्ट सुरुवात आहे. हा इतिहास घडतो आहे. याच्या आधी कधी हे घडलं नव्हतं, म्हणून कदाचित तुम्हाला पुढचं काय होणार आहे हे प्रिडिक्ट करता येत नसेल. तसेच इतिहास घडतात. तुम्ही सगळे त्याचा भाग आहात. येस. मनावचं ओझं कमी करायचं. शिकायची इच्छा खूप आधी होती कॉलेजला असताना. काही गोष्टीमुळे झालं नाही. नंतर जबाबदाऱ्या. मला हे आवडतं, तुम्ही इंट्रोला आलात ना, माझं प्रिपरेशन नाही झालं वगैरे असं सगळं नाही बोलायचं. मी बादशाह, मी गाजवणार असं बोलायचं. कोण सांगतोय की स्वप्न पूर्ण होत नाही? माझं 25 वर्ष स्वप्न होतं कॉलेजपासून गिटार वाजवायचं म्हणून. गिटार होती घरी, कधी वेळ नाही भेटला कामामध्ये हे मध्ये. आणि आता फक्त 4 महिने झाले मी गिटार एवढा स्टेजवर येऊन वाजवतोय मी. जाऊ नको तू अशी जरा थांबना, कधीतरी कुठेतरी. जेव्हा रॉकस्टार मूवी आलेला त्यावेळी ॲक्च्युली मी गिटार घेतलेली, पण ती तशीच पडून राहिलेली. और फिर वो एक दिन वो एक मैजिक मोमेंट आ गया एंड दैट फेसबुक ॲड चेंज माय लाईफ. मी सांगतोय तुम्हाला 3 सिक्रेट्स. मध्येच ॲड आली रे, ॲड आली मध्येच. मी बोललो नाही. बट that moments bring my dreams to reality now. येस. तुम्ही फक्त राहा तिकडे, एन्जॉय करा मोमेंट, आणि बाकी सगळं हे ॲटमॉस्फिअर, ही कम्युनिटी करून घेईल तुमच्याकडून. यू जस्ट नीड अ सिन्सिअर एफर्ट्स फ्रॉम युअर साईड. करेक्ट. मी ॲक्च्युली जानेवारी महिन्यामध्ये, म्हणजे जसं फेसबुकला जी ॲड येते तशी मलाही आली. आणि मी 14 का 15 जानेवारीला मला वाटतं तो होता प्रोग्राम, तो बघितला आणि मी एनरोलमेंट केलं त्याच्यासाठी. आणि मी व्हिडिओ बघायला सुरुवात केली सरांची. म्हणजे समजायला एकदम सोपे असे व्हिडिओ आहेत ते सरांचे. इतकं म्हणजे कोणालाही समजेल ते व्हिडिओ. लँग्वेज एकदम आपली मराठी लँग्वेज आहे. जरी ते इंग्लिश काही असेल त्याच्यामध्ये, पण ते आपल्याला सगळं समजतं त्याच्यात. तोच उद्देश आहे की तुम्हाला अजून थोडं इतरांसोबत जवळ जाता यावं. त्या जवळीकतेमधून तुमचा शिकायचा स्पीड वाढतो. म्हणजे सगळंच ऑफलाईन करायची गरज नसते. ऑनलाईन जे करता येईल ते करूया ना. उगाचच कशाला सारखं सारखं प्रवास करायचा. हे सगळं पण बघा का. म्हणजे बसणारा बसला कसा, एकदम माईक सेट झालं, गाणं सुरू झालं की वाकूनच राहावं लागेल किंवा वर असंच राहावं लागेल. प्रॉपर हाईट वगैरे सेट करा. सिंगर लोकांचं बरं असतं, 2 हात रिकामे असतात, आपले नसतात. अडकलो की अडकलो गाणं संपेपर्यंत. गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांबना, फुलकीचा फूल तू इतके कळू दे थांबना, गुंत
गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना, तोल माझा सावरू दे थांबना, थांबना, थांबना. ॲक्च्युली मी थोडा डेस्परेट होतो आहे परफॉर्म करायला. तिकडं बसून वाट बघणं हे काय असतं आज मला कळलं. शक्यतो मी पहिलंच परफॉर्म करणं प्रेफर करतो कधी केलं तरी, बट आज ते मला शिकवण मिळाली सर की यू हॅव टू वेट, यू हॅव टू लिसन टू अदर्स पेशंटली, ॲप्रिशिएट देम, लर्न फ्रॉम देम अँड देन परफॉर्म. सो ते मला आज खूप मोठी लर्निंग होती. वोकली मी आधी करत होतो, पण म्युझिक वाईज जे अपग्रेड होती आहे माझी रिदम किंवा ताल किंवा हे ते ऑल आय ओव टू सर. म्हणजे हे परफॉर्मन्स पण आज मी करू शकलो. मराठीतले जे अवघड मला वाटत होती गाणी 7/8 टाईम सिग्नेचरमधली, सरांनी मला पुश केलं सुरुवातीला. मी म्हटलं सर मला जमेल का, पण सर म्हटले तू कर, तुला जमेल, ट्राय कर. सो हॅकेथॉन वगैरे वगैरे सगळंच. सो आय एम ग्रेटफुल टू यू सर की तुमच्यामुळे आज मी हे सादर करू शकलो आणि आय वॉन्टेड टू एक्सप्रेस द वे आय वॉन्टेड. इट्स बिकॉज ऑफ यू. सो थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू. बिन सो नहीं सकते, किसी के हो नहीं सकते, तू है तो तू वेळेवर सवार हो, बडबड उड उड उंच ती झेप घेण्यास सज्ज हो. फक्त तुम्ही यशवंत यशवंत हो, यशवंत हो. झेप तू घे जिद्दीची, आसमान घेऊन ये घरी रे. तुझीच बोली, तुझीच गाथा, तुझ्या यशाचा तूच विधाता. उठ रे, चल रे, उड रे, झेप